आता बातमी आहे नांदेडमधून. नांदेड जिल्हा परिषदेचा सन 2026-27चा मूळ तसेच 2025-26चा सुधारित असा एकूण 23,26,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून तयार करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पास मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावळी यांनी मान्यता दिली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प सादर व मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्प सादरीकरणावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य लेखा अधिकारी महेश देशमुख व लेखा अधिकारी विशाल हिवरे उपस्थित होते. या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, शेती, महिला सक्षमीकरण आणि पाणी पुरवठा या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. शिक्षण विभागासाठी 1,16,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून क्रीडा साहित्य व मैदान विकासासाठी 25,00,000 रुपये देण्यात आले आहेत. प्रज्ञा प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व प्रोत्साहनासाठी 32,00,000 रुपयांची तरतूद आहे. आरोग्य क्षेत्रात श्वानदंश व सर्पदंश प्रतिबंधासाठी 20,00,000, अत्याधुनिक प्रसूती कक्षांसाठी 20,00,000 तसेच आरोग्य दूत योजना, क्षयरोग मुक्त गाव अभियान आदींसाठी एकूण 45,00,000 रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनुसूचित जाती जमाती व दुर्बल घटकांसाठी 1,56,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून दिव्यांग कल्याणासाठी 1,16,00,000 रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. गर्भवती माता व बालकांच्या सुरक्षिततेसाठी ॲनॉमली स्कॅनसाठी 40,00,000 रुपयांचा निधी दिला जाणार आहे. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत ड्रोन खरेदीसाठी 12,00,000, जैविक कीटकनाशक प्रयोगशाळेसाठी 12,00,000, सूक्ष्म प्रक्रिया उद्योगांसाठी 16,00,000 व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी 18,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रिसिजन फार्मिंगसाठी 11,00,000 रुपयांची तरतूद आहे. पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक 4,65,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली असून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी 57,00,000 रुपये देण्यात आले आहेत. महिला व बाल विकासासाठी 78,00,000 रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. एकूणच हा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती, दर्जेदार शिक्षण आणि सक्षम आरोग्य सेवा यांवर आधारित असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.